नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण एक अशी आगळी वेगळी माहिती बघणार आहोत की ज्या गोष्टीबद्दल आपल्याला कदाचित कमी माहिती असू शकेल. तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला माणसाचा शेवट होतो म्हणजे ज्या वेळेला माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेला त्या व्यक्तीला नेत असताना राम नाम सत्य है असं म्हटलं जातं. मग राम नाम सत्य है असंच का म्हटलं जातं? कृष्ण नाम सत्य है, विष्णू नाम सत्य है असं का म्हटलं जात नाही? तर राम नाम सत्य है याच्या मागं काय कारण आहे ना राम का सत्य आहे हे सांगण्याचा आज प्रयत्न करूया. तर मी माझ्या ज्ञानाप्रमाणे ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी जेवढा अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाच्या माध्यमातून या गोष्टीचा उलगडा करायचा प्रयत्न करतोय. एक गोष्ट लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला राम म्हणतो त्यावेळेला पहिल्या नजरेत तुम्हाला काहीच जाणवत नसेल, पण आपण ज्या वेळेला राम असं दीर्घकाळ राम उच्चार करतो त्यावेळेला राम म्हणत असताना आपल्या मणिपूर चक्रावर म्हणजे आपली जिथं नाभी असते, जिथं बेंबी असते तिथं प्रेशर येतं. नाभी आत खेचली जाते किंवा बेंबी आत ओढली जाते. राचा उच्चार करत असताना नाभी आत खेचली जाते आणि मचा उच्चार करत असताना तो उच्चार मुखातून बाहेर पडतो. त्यावेळेला विशुद्धी चक्राजवळून तो बाहेर जातो. यावेळेला एक प्रकारचं व्हायब्रेशन जाणवायला सुरुवात होतं. राम असं म्हणत असताना ते व्हायब्रेशन डायरेक्ट मेंदूपर्यंत जातं. एकदा ही क्रिया करून बघा, मग तुमच्या लक्षात येईल की राम शिस्तीत म्हटल्यानंतर तीच क्रिया होते, परंतु अगदी कमी वेळेसाठी होते. आणि जास्त वेळासाठी राम असा दीर्घोच्चार केला तर मणिपूर चक्रावर प्रेशर येतं आणि मणिपूर चक्रापासून वर विशुद्धी चक्र असतं गळ्यामध्ये, विशुद्धी चक्रापर्यंत व्हायब्रेशन जाणवायला सुरुवात होतं. आता दुसरी गोष्ट, मणिपूर चक्र म्हणजे जिथं बेंबी असते ते मणिपूर चक्र. तर बेंबी म्हणजे माणसाची सगळ्यात पहिली सुरुवात आहे, ज्याच्या गोष्टीपासूनच माणूस जन्माला यायच्या अगोदरपासून सगळ्या गोष्टीची पुरवठा त्याला त्या माध्यमातून होत होता. बेंबीच्या माध्यमातून मातेच्या उदरामध्ये बालकाला सगळ्या गोष्टीचा पुरवठा व्यवस्थितपणे होत होता. आणि त्याच नाभीला जर प्रेशर आलं तर ते प्रेशर अतिशय लाभदायक ठरतं. त्याचबरोबर ज्या मणिपूर चक्रावरती आपलं प्रेशर येतं त्या मणिपूर चक्राचा जर सिम्बॉल, त्याचा जर चित्र जर तुम्ही बघितलं त्या चक्राचं तर सूर्याचं चित्र आहे. आणि म्हणूनच प्रभू श्रीरामांना सूर्यवंशी असं देखील म्हटलं जातं. जर राम हा शब्द आपण शिस्तीत म्हटला तर व्हायब्रेशन जाणवतं, आणि तोच शब्द जर आपण स्पीडमध्ये म्हटला राम 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 तर वेगळ्या पद्धतीचं व्हायब्रेशन जाणवतं. अजून जर स्पीड वाढवलं तर राम 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 तर याच स्पीडमध्ये रामच्या ऐवजी रम 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 असा आवाज ऐकायला येतो. आणि याच मणिपूर चक्राचं अक्षर आहे रम. हा सगळा योगायोग नाही. आता याच्या पाठीमागं कारण बघा. मणिपूर चक्रापासून वरची चक्र जागृत करण्याचं, ॲक्टिव्ह करण्याचं काम राम शब्द करतो. राम जर तुम्ही दीर्घकाळ म्हणत असाल तर मणिपूर चक्रापासून वर म्हणजे नाभीपासूनची वरची चक्र ॲटोमॅटिक जागृत अवस्थेत यायला सुरुवात होते, म्हणजे ज्ञान यायला सुरुवात होतं. कुंडलिनी शक्ती जागृत होण्यास मदत होते. तसेच या चक्र जागृत झाल्यामुळं माणसाला ब्रह्मांडीय ज्ञान, आत्मिक ज्ञान
हे काय असतं ह्याची अनुभूती यायला सुरुवात होते. भूत, वर्तमान, भविष्य याचा वेध घेता येतो, निर्णय अचूक घेता येतो, स्वतःच्या जिभेवरती संयम ठेवता येतो, इंद्रियांवरती संयम ठेवता येतो, मनावर काबू करता येतो. अशा बऱ्याच गोष्टी याच्या माध्यमातून घडल्या जातात. आणि म्हणून परमेश्वरानं सांगून ठेवलं, एवढं सगळं तुझ्याजवळ दिलं असतानाही तू याचा काहीही उपयोग केला नाहीस, तर अंतिम सत्य हे राम आहे. आणि म्हणूनच राम नाम सत्य हे असं म्हटलं जातं. राम हा शब्द नाही, एक प्रकारचा मंत्र आहे. मंत्र काम अशाच पद्धतीचे करत असतात. मंत्र म्हटल्यानंतर वेगळं आगळं काही होत नाही, तर मंत्र म्हटल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीची व्हायब्रेशन जाणवायला सुरुवात होतात. ते व्हायब्रेशन शरीराला आणि मनाला चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न असतो त्यांचा. त्या गोष्टी चांगल्या गोष्टी देतात आपल्या शरीराला आणि मनाला. आपण बाहेरील शरीराचं व्यायाम करू शकतो, परंतु मेंदूचा व्यायाम, मनाचा व्यायाम, हृदयाचा व्यायाम करू शकत नाही आपण. तर मंत्र म्हटल्यानंतर बऱ्याचदा हृदयाचं व्यायाम होतं, मेंदूचं व्यायाम होतं, अंतर्गत असणाऱ्या सगळ्या अवयवांचं एक प्रकारचं व्यायाम होतं. आणि म्हणून सगळे मंत्र हे बऱ्याचदा जोडाक्षरमध्ये किंवा बऱ्याचदा 3 ते 4 अक्षर एकत्र असणे अशा पद्धतीचे मंत्र आहेत. त्यामुळं एक प्रकारची वेगळी व्हायब्रेशन, एक प्रकारच्या वेगळ्या लय तयार होतात आणि शरीरावर त्याचा चांगला परिणाम होतो. म्हणूनच साधू संतांनी, ऋषीमुनींनी, अगदी देवदेवतांनी सुद्धा एवढे अवघड शब्द न देता साधासुद्धा शब्द राम असा दिलेला आहे, जो सतत म्हटल्यानंतर आपल्या शरीरामध्ये असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होण्यास मदत होते. तुम्ही एक वेळ राम दीर्घ काळासाठी म्हणून बघा, मग तुमच्या शरीरात बारीक व्हायब्रेशन जाणवायला सुरुवात होतील. हे व्हायब्रेशन तुमच्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारच्या येणाऱ्या आजारांपासून सुद्धा दूर ठेवू शकतं, तुम्हाला मनशांती देऊ शकतं. म्हणून सतत 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 राम म्हणणं गरजेचं आहे. भेटूया पुढल्या भागामध्ये पुढील माहितीसह. तोपर्यंत श्रीराम.